श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2 पाहणार आहोत. आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 बघा. मॅच द फॉलोइंग. इथं आपल्याला काय दिलेलं आहे? मेजर्स ऑफ अँगल्स दिलेलं आहे, म्हणजे अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि इथं टाईप ऑफ अँगल्स दिलेले आहे आणि आता आपल्याला ते काय मॅच करायचं आहे. फर्स्ट आपण ह्याचं बेसिक काय आहे ते फर्स्ट समजून घेऊया, म्हणजे टाइप्स ऑफ अँगल्स काय आहेत ते समजून घेऊया. आता समजा ही एक मी लाईन काढली, राईट, आणि त्यावरतीच ही दुसरी लाईन काढली. ओके, तर हा अँगल कोणता होणार आहे? म्हणजे पोझिशन सेम जर असेल तर हा कोणता अँगल होणार आहे? तर 0 अँगल. ओके, आणि समजा जर ह्यात जर 2 लाईन अशा असतील आणि हा जर कोण आहे हा 90 डिग्री होत असेल तर ही कोणता? राईट अँगल होणार आहे. राईट अँगल. आणि जर हा अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी असेल, हा 90 डिग्रीपेक्षा कमी असेल तर हा कोणता होणार आहे? तर ॲक्यूट अँगल होणार आहे. ॲक्यूट अँगल. ओके, आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त जर अँगल असेल तर हा कोणता होणार आहे? तर ऑब्ट्यूज अँगल होणार आहे. ऑब्ट्यूज अँगल. ओके, आणि जर समजा जर आता ह्या दोन सरळ ह्या जर लाईन अशा असतील, ओके, तर हा कोणता होणार आहे? तर स्ट्रेट अँगल होणार आहे. राईट, स्ट्रेट अँगल होणार आहे. आणि नंतर आणि आता समजा हा जो अँगल आहे तो 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 360 पेक्षा कमी आहे. 180 म्हणजे हा अँगल आहे तो 180 पेक्षा जास्त झाला आणि 360 पेक्षा कमी झाला. हा जो अँगल आहे तो कोणता होणार आहे? तर रिफ्लेक्स अँगल होणार आहे. रिफ्लेक्स अँगल. ओके, आणि नंतर आपला कोणता अँगल राहिला? तर कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे काय? फुल हे जे आहे ते काय कंप्लीट अँगल होणार आहे. राईट, 360 डिग्री, हे 360 डिग्री आहे, याला कंप्लीट अँगल म्हणायचं. कंप्लीट अँगल. ओके, आता आपण एक एक बघूया की तो म्हणजे मॅच करून कोणता अँगल येतो ते. ओके, आता फर्स्ट बघा 180 डिग्री आलेला आहे. 180 डिग्री म्हणजे आपण काय बघितलं होतं? तर स्ट्रेट अँगल. राईट, स्ट्रेट अँगल म्हणजे ऑप्शन बी हे आपलं काय राईट आन्सर आहे. आणि 240 अँगल म्हणजेच 180 डिग्रीपेक्षा जास्त होणार आहे आणि 360 पेक्षा कमी होणार आहे, त्यामुळे हा अँगल कोणता होतोय? तर रिफ्लेक्स अँगल होतोय. राईट, म्हणजे याचा आन्सर आहे रिफ्लेक्स अँगल. आणि 360 डिग्री म्हणजे फुल हा अँगल 360 डिग्री होणार आहे, म्हणजे हा अँगल आहे तो कंप्लीट अँगल होणार आहे. राईट, आणि 0 डिग्री म्हणजे काय होणार आहे? तर 0 अँगल. राईट, हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आहे, आपण हे काय नोटबुकमध्ये बघूया. क्वेश्चन नंबर 2 पाहूया आता स्टुडंट्स. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट द टाईप ऑफ इच अँगल. आता इथं मेजरमेंट दिलेलं आहे अँगलचं आणि आपल्याला त्या अँगलची नावं लिहायची आहेत. ओके, आता फर्स्ट बघा 75 डिग्री. आता आपण क्वेश्चन नंबर 1च्या आधी घेतलं होतं बेसिक, त्यामध्ये 75 डिग्री म्हणजे हे काय झालं? 90 डिग्रीपेक्षा कमी झालं, त्यामुळे तो अँगल कोणता होणार आहे? तर ॲक्यूट अँगल होणार आहे. ॲक्यूट अँगल. ओके, आता नेक्स्ट बघा 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजे हा अँगल कोणता होणार आहे? तर 0 अँगल. राईट, आता 215 डिग्री. आता तुम्ही बघितलं तर हा 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 360 पेक्षा काय कमी आहे. राईट, त्यामुळे हा अँगल कोणता होतो? तर रिफ्लेक्स अँगल होतो. रिफ्लेक्स अँगल. ओके, नेक्स्ट आहे 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे काय? कंप्लीट अँगल होतो. कंप्लीट अँगल. आणि 180 डिग्री. 180 डिग्री हा काय होतो? तर स्ट्रेट अँगल होतो. स्ट्रेट अँगल. ओके,
आता 120 डिग्री 120 डिग्री आहे, हा 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, राईट. त्यामुळे हा कोणता होतोय तर ऑब्ट्यूज अँगल होतोय, ऑब्ट्यूज अँगल. ओके. नंतर 148 डिग्री, आता 148 डिग्री हाही 90 डिग्रीपेक्षा जास्त होतोय, त्यामुळे हाही काय होणार आहे ऑब्ट्यूज अँगल होणार आहे, ऑब्ट्यूज अँगल. आणि हा आहे 90 डिग्री 90 डिग्री म्हणजे काय तर राईट अँगल, राईट अँगल. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. आता आपल्याला इथं फिगर दिलेली आहे आणि आपल्याला टाईप सांगायची आहे अँगलची. ओके. आता फर्स्ट बघा, आपल्याला हे बघितलं तर 90 डिग्रीपेक्षा कमी दिसतोय, त्यामुळे हा अँगल कोणता होणार आहे तर ॲक्यूट अँगल होणार आहे, राईट, ॲक्यूट अँगल. आता सेकंड तुम्ही बघितलं तर हा आहे बरोबर 90 डिग्री होणार आहे, हे साइन असतं ते काय असतं 90 डिग्रीचं, त्यामुळे हा कोणता होणार आहे तर राईट अँगल होणार आहे. ओके, हा राईट अँगल होणार. आणि तुम्ही ही फिगर बघितली तर आपल्याला हा अँगल दिला नाही तर हा अँगल दिलेला आहे, त्यामुळे हा अँगल तुम्ही बघितलं तर 180 डिग्रीपेक्षा जास्त झालेला आहे, राईट. त्यामुळे हा अँगल कोणता आहे तर रिफ्लेक्स अँगल आहे, राईट, रिफ्लेक्स अँगल. नंतर हे तुम्ही बघितलं तर इथून इथपर्यंत म्हणजे हा काय होतो तर 180 डिग्रीचा अँगल होतो, आणि 180 डिग्रीचा अँगल म्हणजेच काय आहे तर स्ट्रेट अँगल, राईट, स्ट्रेट अँगल. नंतर हा जो आहे तो इथून इकडं म्हणजेच काय होणार आहे तर झिरो अँगल होणार आहे, राईट, झिरो अँगल, झिरो अँगल. ओके. आता तुम्ही ही फिगर बघितली तर हे काय पूर्ण हा कंप्लीट अँगल आलेला आहे, म्हणजे 360 डिग्री अँगल झालेला आहे, आणि 360 डिग्री अँगल म्हणजेच काय तर कंप्लीट अँगल, राईट, कंप्लीट अँगल. ओके. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. आता तो मी काय नोटबुकमध्ये लिहिते. क्वेश्चन नंबर 4 बघा. यूज ए प्रोटेक्टर टू ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. आता आपल्याला काय प्रोटेक्टरचं यूज करून ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करायचे आहेत. फर्स्ट आपण काय ॲक्यूट अँगल बघूया. ओके. आता लेंथ इथं आपण पाहिजे तेवढी घेऊ शकतो, कारण इथं लेंथ आपल्याला काही सांगितलेली नाही आहे, राईट. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे काय तर 90 डिग्रीपेक्षा कमी. आता हे प्रोटेक्टर आहे, याचं बरोबर आपल्याला ह्या लाईनवरती लाईन आली पाहिजे, राईट. आणि मी इथं आता किती घेऊ आपण 90 डिग्रीपेक्षा कमी, म्हणजे आता आपण किती घेऊ शकतो, मी इथं 50 घेते, राईट, 50 घेतलेला. आता आपण हे काय जॉईन करूया. ओके. आणि हे किती झालेलं आहे, आपण किती डिग्री 50 डिग्री घेतलं होतं, राईट. हा काय झालेला आहे ॲक्यूट अँगल. ओके. नेक्स्ट आता आपल्याला बघा कोणता राईट अँगल काढायचा आहे. ठीक आहे, राईट अँगल आपण काढूया. राईट अँगल. फर्स्ट काय आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. आता नेक्स्ट बघा, आपल्याला हा राईट अँगल काढायचा आहे. राईट अँगल म्हणजेच काय तर 90 डिग्री. ओके. आणि आपल्याला हे काढण्यासाठी आपण इथं असं हे थोडीशी छोटी लाईन ओढून घ्यायची. ओके. का तर आपल्याला समजून येण्यासाठी कुठून आपल्याला हे करायचं ते. आता बघा बरोबर ह्या लाईनवरती ही जी लाईन आहे प्रोटेक्टरची ही आली पाहिजे, राईट. आणि इथं 90 डिग्री बरोबर इथं झालेलं आहे, राईट. आणि आपल्याला हे काय आता जॉईन करून घेऊ आपण.
राईट. आणि हे जे झालेलं आहे हे किती आहे 90 डिग्री. ओके. आता आपण राईट अँगल ट्रायंगल काढला. आता आपल्याला कोणता ऑब्ट्यूज अँगल काढायचा आहे. आता ऑब्ट्यूज अँगल. ओके. ऑब्ट्यूज अँगल काढण्यासाठी आपण फर्स्ट काय एक लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. ऑब्ट्यूज अँगल आता इकडे जाणार आहे त्यामुळे मी लाईन आहे ती इकडे ओढते. ठीक आहे. आता बघा ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय 90 डिग्रीपेक्षा जास्त. आता 90 डिग्रीपेक्षा जास्त बरोबर आपण ह्या लाईनवरती फर्स्ट लाईन घेऊया आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे आता आपण किती पण घेऊ शकतो. आता इथं आपण किती 120 घेऊया. ठीक आहे 120 डिग्री. आणि हे आपण आता काय जॉईन करूया. राईट. आणि हे किती आलेलं आहे तर 120 डिग्री. ओके. तर स्टुडंट्स बघा आपल्या अशा पद्धतीने काय प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस सेट राईट प्रॅक्टिस सेट 2 शिकवून काय 4 क्वेश्चन आहेत शिकवून काय कंप्लीट झाले आहेत. ओके. आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहेत. नेक्स्ट व्हिडिओ माझा बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.